महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूजने आपण सुरुवात करूयात। विधानसभा निवडणुकीचे निकाल 2 दिवसांनंतर शनिवारी जाहीर होणार आहेत आणि या पार्श्वभूमीवर मुंबईत महाविकास आघाडीची महत्त्वाची बैठक पार पडली। बैठकीनंतर महाविकास आघाडीचे नेते मातोश्रीवर पोहोचले। विशेष म्हणजे मुंबईत झालेल्या महत्त्वाच्या बैठकीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले मात्र गैरहजर होते। नाना पटोलेंच्या अनुपस्थितीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं। नाना पटोले बैठकीसाठी का आले नाहीत? बैठकीचं पटोलेंना निमंत्रण नव्हतं की काय? संजय राऊत बैठकीत असल्यामुळे नाना पटोले आलेले नाहीत की काय? अशा विविध चर्चा जे आहेत त्या सुरू झालेल्या आहेत। अधिक तपशील आपण जाणून घेणार आहोत। आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे या सगळ्या घडामोडींवरती लक्ष ठेवून आहेत। प्रणाली, नाना पटोले बैठकीला का आले नाहीत याचं नेमकं कारण कळू शकलंय का? नाना पटोले खरं तर आज उपस्थित राहणं अपेक्षित होतं, परंतु आज जी माहिती मिळाली होती त्यानुसार आज दुपारी ते मुंबईमध्ये दाखल सुद्धा होणार होते। परंतु आज संध्याकाळी 4 वाजता या बैठकीला 4-4:30 वाजता या बैठकीला सुरुवात झाली, ज्याच्यामध्ये महाविकास आघाडीचे सगळे महत्त्वपूर्ण नेते होते, पण या बैठकीमध्ये नाना पटोले नव्हते आणि त्यामुळेच राजकीय वर्तुळामध्ये सगळ्यांच्या भुवया उंचावलेल्या आहेत। महाविकास आघाडीच्या जागा वाटपाच्या दरम्यान आपण बघितलं होतं की शिवसेना आणि त्याचबरोबर नाना पटोले, संजय राऊत आणि नाना पटोले यांच्यामध्ये अनेक वादाचे प्रसंग निर्माण झाले होते आणि ते त्या प्रसंगांमुळे जागा वाटप जे आहे ते लांबणीवर पडलं आणि म्हणूनच कुठेतरी यावेळच्या चर्चांमध्ये म्हणजे आता जेव्हा महाविकास आघाडीला वाटतंय की त्यांचा विजय निश्चित आहे, अशा वेळेला ज्या काही महत्त्वपूर्ण चर्चा आहेत किंवा जी काही जुळवाजुळव करायची आहे, बांधाबांधी करायची आहे, त्यासाठी त्यामध्ये कुठला खोडा येऊ नये यासाठी म्हणून नाना पटोलेंना लांब ठेवलं आहे की काय, अशा चर्चा सुरू झालेल्या आहे। जी माहिती मिळते त्यानुसार या बैठकांमध्ये आपलेच बंडखोर आहेत, त्या बंडखोरांना जे विजय होऊ शकतात असं वाटतंय त्यांच्याशी संपर्क साधला जातो आहे। त्यांच्याशी त्याचबरोबर इतर अपक्ष जे जिंकून येण्याची शक्यता वाटते आहे त्यांचा सुद्धा संपर्क साधला जातोय। धन्यवाद प्रणाली या सगळ्या माहितीबद्दल। महाविकास आघाडीची ग्रँड हयात हॉटेलमध्ये बैठक पार पडली आणि या बैठकीनंतर महाविकास आघाडीचे नेते मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या भेटीला गेले। उद्धव ठाकरेंच्या भेटीला जाताना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील कार चालवत होते। संजय राऊत पहिल्या सीटवर बसले होते तर बाळासाहेब थोरात, सतेज पाटील मागच्या सीटवर होते। त्यामुळे महाविकास आघाडीचे नवे सारथी जयंत पाटील आहेत का अशी चर्चा सुरू आहे। तर उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर जयंत पाटील सिल्वर ओकवर गेलेत। दरम्यान निकालाआधीच मुख्यमंत्री पदावरनं महाविकास आघाडीमध्ये घमासान सुरू झाल्याच्या चर्चांना उधाण आलंय। काँग्रेसच्या नेतृत्वात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन होईल या नाना पटोलेंच्या दाव्यानंतर आघाडीत बिघाडी निर्माण झाल्याचं बोललं जात आहे। पाहूयात। जो रुझान आ रहा है, कौल आ रहा है, जो लोग मतदान के लिए जा रहे हैं, तो उसके आधार पर राज्य में कांग्रेस के सबसे ज़्यादा कैंडिडेट चुन के आएंगे। नाना पटोले जी की तरफ से एक बयान आया है जिसमें उनका कहना है कि कांग्रेस के नेतृत्व में महाविकास आघाड़ी सरकार बनने जा रही है, तो क्या ये मान लिया जाए कि कांग्रेस का अगला मुख्यमंत्री होगा? नहीं, मैं ये नहीं मान लूंगा और कोई नहीं मानेगा कि महाविकास आघाड़ी की सरकार हम बैठकर तय करेंगे। अगर नाना पटोले जी ने ऐसा कहा है और नाना पटोले जी को कांग्रेस हाईकमांड ने कहा है कि आप मुख्यमंत्री बन रहे हो, तो राहुल गांधी, प्रियंका, सोनिया, खरगे साहब ने इस प्रकार से ऐलान करना चाहिए। लेकिन नाना पटोले हे जर मुख्यमंत्री होणार असेल तर राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांनी आधीच ते जाहीर करावं। त्यांचा विरोध आहे तुमच्या मुख्यमंत्री होण्यात? अजून कुठली चर्चाच नाही आहे त्याच्यावर मी आता चर्चा काय करावी? संजय राऊत साहेब काही त्यांचं ते हायकमांड असल्यामुळे ते काही बोलू शकतात, त्यांना अधिकार आहे। दरम्यान महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्रीपदाच्या चर्चांवरून प्रवीण दरेकरांनी राऊतांना जोरदार टोला लगावलाय। त्यांचा दावा म्हणजे काय प्रचंड आत्मविश्वासाचा सागर असतो। ते फक्त त्यांनी एवढं सांगावं की आमचा मुख्यमंत्री होणार आणि संजय राऊत मुख्यमंत्री झाला तर आश्चर्य वाटायला नको, एवढंच बोलायचं ते राहिलेत। संभाजीनगरमध्ये पैसे वाटपाच्या आरोपावरून जोरदार राजकारण सुरू झालंय। माजी खासदार इम्तियाज जलील यांनी पत्रकार परिषद घेऊन पुरावे सादर केले तर भाजपचे उमेदवार अतुल सावेंनी सर्व आरोप फेटाळून लावलेत। मुसलमानों के 3 उम्मीदवार को कल 3 बजे पैसा पहुंचाया गया अतुल सावे के। 3 बजे इनके पास पैसा आया था कि मतलब सिर्फ आपको हंगामा करवाना है लड़कों को लेकर।
MIMचे माजी खासदार आणि औरंगाबाद पूर्व मतदारसंघातील उमेदवार इम्तियाज जलील यांचा हा आरोप. संभाजीनगरमध्ये दलित आणि मुस्लिम वस्त्यांमध्ये पैसे वाटप करण्यात आल्याचा आरोप इम्तियाज जलील यांनी केला. मतदारांना पैसे देऊन मतदानाला न येण्यास सांगण्यात आल्याचा दावा जलील यांनी केला. पैसे वाटपासंदर्भातले व्हिडिओ त्यांनी पत्रकार परिषदेतून समोर आणले, ज्यात भाजपचे बॅनर्स आणि अतुल सावेंचा फोटो असलेल्या एका वकिलाच्या कार्यालयात मुस्लिम मतदारांना पैसे देऊन त्यांच्याकडचं निवडणूक ओळखपत्र जमा केलं जात असल्याचं दिसतंय. तर दुसऱ्या एका व्हिडिओत उघडपणे महिलांना पैसे वाटताना काही व्यक्ती दिसतायत. हे सगळं पैसे वाटप भाजप आणि शिवसेनेच्या उमेदवारांसाठी झाल्याचा आरोप इम्तियाज जलील यांनी केला. मुसलमानों के 3 उम्मीदवार को कल 3 बजे पैसा पहुंचाया गया अतुल सावे के, और वो तीनों को ये कहा गया कि आपको करना कुछ नहीं है, वोटिंग किसको हो रही है, सिर्फ जाके आपने मोहल्लों के अंदर हंगामा करना. नारेगांव में झगड़ा किया गया, खैसर कॉलोनी के अंदर जाकर हंगामा किया गया. 3 बजे इनके पास पैसा आया था कि मतलब सिर्फ आपको हंगामा करवाना है लड़कों को लेकर. भाजपचे उमेदवार अतुल सावे आणि महायुतीनं जलील यांचे हे आरोप फेटाळून लावलेत. जलील यांनाच पैसे वाटून निवडणुका जिंकण्याचा अनुभव असल्याचा पलटवार सावेंनी केला. या आरोपामध्ये काही तथ्य वाटत नाही. इम्तियाज जलील यांना त्यांचा पराभव समोर दिसत असल्यामुळे ते माझ्यावर असे गंभीर आरोप करतायत. माझं तर म्हणणं एकच आहे की त्यांनी माझ्या नावाचा माझा कुठेही उल्लेख करू नये, कारण की असा कुठलाही पुरावा त्यांच्याकडे नाही. कोणाचं तरी नाव घ्यायचं, कोणाचं तरी हे करायचं, कुठली गर्दी दाखवायची आणि आरोप करायचे, यामध्ये काही तथ्य नाही आहे. इम्तियाज जलील यांनी व्हिडिओ पुरावे सादर करत महायुतीला घेरण्याचा प्रयत्न केला. त्या व्हिडिओत थेटपणे पैसे वाटतानाचे व्हिज्युअल्स आहेत. त्यामुळे आता निवडणूक आयोग या संपूर्ण प्रकरणाची दखल घेत काय कारवाई करतं हे पाहणं महत्त्वाचं आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.